तर या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलंय आपण पाहूयात। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा झालेली आहे। योजनेसाठी राज्यांसोबत भागीदारी केली जाईल। कृषी जिल्हा विकास योजना राबवली जाणार आहे। कमी उत्पादन असणाऱ्यांना 100 जिल्ह्यांवरती विशेष लक्ष ठेवलं जाईल। 1,70,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। डाळींमध्ये देश आत्मनिर्भर बनवणार आहे। तेलबियांप्रमाणे आता डाळींसाठी सुद्धा योजना आखली जाईल। तूर, उडीद आणि मसूरचं उत्पादन वाढवलं जाणार आहे। नाफेड NCCF डाळींची खरेदी करणार आहे। नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी केली जाईल। कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षांचं विशेष अभियान सुद्धा राबवलं जाणार आहे। कापसाच्या विविध जाती विकसित केल्या जातील। किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल। युरिया उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवलं जाईल। तर देशभरामधल्या तरुणांना सरकारनं काय गिफ्ट दिलंय आपण पाहूयात। वर्षभरात 10,000 मेडिकलच्या जागा वाढवल्या जातील। 5 वर्षात मेडिकलच्या 75,000 जागा वाढवल्या जातील। देशामध्ये 3 AI सेंटर सुरू केली जातील। संशोधनासाठी 10,000 जणांना फेलोशिप दिली जाईल। शाळेमध्ये ब्रॉडबँड सुविधा सुद्धा सुरू केली जाणार आहे। तेवीस IIT मध्ये 10 वर्षात दुप्पट विद्यार्थी संख्या गाठण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। IITच्या 6,500 जागा वाढवल्या जातील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।